अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला आहे। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी कार्यालयाजवळ येऊन 4 राऊंड फायर केले। ही घटना अंबरनाथ पश्चिम नवीन भेंडीपाडा परिसरातील आहे। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। गुन्हे शाखेचे पथक, अंबरनाथ आणि बदलापूर पोलीस पथक आरोपींच्या शोधात आहेत। दहशत माजवण्यासाठी गोळीबार केल्याची माहिती आहे। अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 2 दिवसांवर आली असताना भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे। बुधवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडीपाडा येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होते। त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 2 इसमांनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने 4 राऊंड फायर केले। या 4 गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या। ही गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गोळीबारानंतर हे इसम तिथून पळून गेले। धमकावण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत। आज अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा असून त्या पार्श्वभूमीवर हा गोळीबार झाला आहे। या घटनेनं निवडणुकीला गालबोट लागला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवभारत संवाद। रात्री 12:15 सुमारासची ही घटना आहे आणि आम्ही इथं FIR द्यायला आलो होतो आमची, तर ती आमच्या हिशोबाने घेतली नाही म्हणून आम्ही या आंदोलनाला बसलोय। मला जो संशय आहे तो राजू वाळेकर, अरविंद वाळेकर आणि निखिल